Please like, share, and subscribe Marathi Grammar YouTube channel and do visit our site htps:/marathigrammer.com. नमस्कार. कधी विचार केलाय का की मराठी बोलताना किंवा लिहिताना शब्द अचानक आपलं रूप का बदलतात? आज आपण मराठी व्याकरणातल्या ह्याच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत आणि ते रहस्य आहे सामान्य रूप. चला तर मग सुरू करूया. चला, सगळ्यात आधी एक साधं असं पण नेहमी पडणारं कोडं पाहूया. हे आपल्याला मराठी वाक्यांमध्ये हमखास दिसतं. हे वाक्य बघा, मुले पावसात क्रिकेट खेळतात. आता यात मूळ शब्द तर पाऊस आहे, बरोबर? मग तो वाक्यात पावसा का झाला? म्हणजे पाऊस असं का नाही झालं? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर याचं उत्तर दडलंय मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेत, आणि ती संकल्पना आहे सामान्य रूप. आता सामान्य रूप म्हणजे काय? एकदम सोपं आहे. जेव्हा एखाद्या शब्दाला आपण प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावतो ना, जसं की ने, ला, त किंवा वर, खाली, तर त्या शब्दाचं मूळ रूप थोडंसं बदलतं. हे जे बदललेलं रूप आहे ना, त्यालाच सामान्य रूप म्हणतात. हे तर अगदी गणिताच्या सूत्रासारखं आहे बघा. पहिला टप्पा, मूळ शब्द घ्या, झाड. दुसरा टप्पा, त्याला प्रत्यय जोडण्याआधी त्याचं सामान्य रूप बनवा, म्हणजे झाडा. आणि तिसरा टप्पा, आता त्याला खाली हा शब्द जोडा. काय तयार झालं? झाडा, खाली. आहे की नाही सोप्पं? बरं, मग हे बदल होतात कसे? म्हणजे याचे काही नियम आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि हे नियम ठरतात शब्दाच्या लिंगावरून आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून. चला ते नियम बघूया. सुरुवात करूया पुल्लिंगी नामांपासून. इथे एक मस्त पॅटर्न आहे बघा. जर शब्दाचा शेवट अने होत असेल, जसं खांब, तर त्याचं सामान्य रूप आने होतं, खांबा. आणि जर शेवट आने होत असेल, जसं घोडा, तर त्याचं होतं या, म्हणजे घोड्या. सोपं आहे ना? याचप्रमाणे ई आणि ऊ साठीचे नियमही इथे दिले आहेत. आता वळूया स्त्रीलिंगी नामांकडे. इथे थोडी गंमत आहे. काही शब्दांची रूपं एने बदलतात तर काहींची ईने. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक वचनात नियम वेगळा असतो. उदाहरणार्थ, नदी हा शब्द एक वचनात नदीच राहतो, पण अनेक वचनात तो नद्या होतो. हा फरक महत्वाचा आहे. बाकीचे नियम आपल्याला या तक्त्यात सहज दिसतील. आणि आता नपुंसकलिंगी नामं. इथला नियम पुल्लिंगी नामांसारखाच आहे. अने शेवट होणाऱ्या शब्दाचं रूप आने बदलतं, जसं की दुकानचं होतं दुकाना. बाकीचे बदलही अगदी सोपे आहेत, जे या तक्त्यात दिले आहेत. चला, आत्तापर्यंत जे नियम आपण पाहिले ते खरंच समजलेत का ते तपासूया. तयार आहात? एक छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया. पहिलं वाक्य आहे, मी पुस्तकांना नेहमी हाताळतो. आता सांगा बघू, यात सामान्य रूप कोणतं आहे? थोडा विचार करा. अगदी बरोबर, उत्तर आहे पुस्तकान. कारण मूळ शब्द पुस्तक आहे, पण त्याला ना हा प्रत्यय जोडण्याआधी त्याचं रूप बदलून पुस्तकान झालं. ठीक आहे, आता पुढचं वाक्य, फळांचा रंग पांढरा आहे. यातलं सामान्य रूप ओळखून दाखवा पाहू. याचं उत्तर आहे फळाण. लक्षात घ्या, मूळ अनेकवचनी शब्द फळे आहे आणि त्याला चा प्रत्यय लागण्यापूर्वी त्याचं सामान्य रूप झालं फळाण. सोप्पं आहे नाही का? आता प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच, तर सामान्य रूपाचेही काही खास नियम आणि अपवाद आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. हा एक खूप महत्वाचा अपवाद आहे. आपण पाहिलं की घोड्याचं घोड्या होतं, पण नात्यांमधले काही शब्द आहेत, जसं की मामा, काका, दादा, ह्यांचं सामान्य रूप होत नाही. आपण मामाला म्हणतो, माम्याला नाही. ते शब्द जसेच्या तसे राहतात. फक्त नात्यातलेच शब्द नाहीत, तर संस्कृतमधून आलेले काही शब्द, जसे कवी, गुरु, ऋषी किंवा काही परदेशी शब्द. आणि हो, देशांची नावं, यांचंही सामान्य रूप सहसा बदलत नाही. हे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम, अनेक वचनाचा. जेव्हा आपण अनेक वचनी नामाचं सामान्य रूप करतो, तेव्हा त्यावर अनुस्वार म्हणजे एक टिंब द्यायलाच लागतो. हे विसरून चालणार नाही. जसं फळेचं फळान, मुलेचं मुलान. हा अनुस्वार खूप महत्वाचा आहे. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा आपण मराठी वाचाल किंवा बोलाल, तेव्हा या बदलणाऱ्या शब्दांमागे लपलेलं सामान्य रूप नक्कीच ओळखता येईल, हो ना?
हा एक छोटासा नियम समजून घेतल्यावर मराठी भाषा अजून सोपी आणि सुंदर वाटू लागते. For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasfreshmarathigrammer.com and don't forget to like, share and subscribe to Marathi Grammar YouTube channel.